आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. महिला पोलीस हवालदार 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर बडेकर यांना 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात दाखल तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशी प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी हवालदार कोंगनोळीकर यांनी 50,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून विभागाने सापळा रचला. यामध्ये महिला पोलीस हवालदार कोंगनोळीकर यांनी 50,000 लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर बडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन करते. भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा.